इतकं सोपं आहे भगवंताला प्राप्त करणं, तरीही आपण अपयशी का ठरतो? आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. रामकृष्ण हरी माऊली, मी राधा. तुमचं स्वागत आहे डे 10 ऑफ डिकोडिंग हरिपाठ ह्या सिरीजमध्ये हरिपाठ चिंतन ह्या पेजवर. आज आपण माऊलीच्या 8व्या अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. साधूचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कडा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. आपले मन हे फार चंचल आहे. ते सतत ह्या ना त्या लोभात अडकत असते. म्हणून माऊली आपल्याला उपदेश करतात, की तुम्ही संतांच्या संगतीत जा आणि संतच आपल्या मनाला स्थिर करू शकतात. स्थिर अंतःकरणाने जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण केले, तर ते भगवंतापर्यंत लवकर पोहोचते. नंतर माऊली आपल्याला दुसऱ्या चरणात सांगतात, की रामकृष्ण नाम हे भगवंत शंकराचा आत्माच आहे. राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे, असे तुम्ही जाणून घ्या. तेच एक अंतिम सत्य आहे. जर तुम्ही नामजपाला एक सर्वश्रेष्ठ साधन मानून त्याचा अवलंब केला, तर तुम्हाला भगवत प्राप्ती लवकर होऊ शकते आणि यामुळे द्वैताच्या बंधनात तुम्ही अडकणार नाही. द्वैताचं बंधन म्हणजे वेगळेपणाचा भाव. मी वेगळा, भगवंत वेगळा हा भाव जो आहे, तो भाव फक्त नामस्मरणाने नष्ट होऊ शकते. नामस्मरणानेच आपल्याला एका सिद्धीची प्राप्ती होऊ शकते, ते म्हणजे की आपल्याला चराचरात ईश्वर दिसणे. जसे प्रल्हादानी चराचरात ईश्वर आहे हे नामस्मरणामुळे आपल्याला सिद्ध करून दाखवले. अगदी तसंच उद्धवानी सुद्धा नामस्मरणामुळे श्रीकृष्णाचे सानिध्य प्राप्त करून घेतले. त्यामुळे माऊली आपल्याला सांगतात, की नामस्मरण हाच एक सर्वात सोपी मार्ग आहे भगवंत प्राप्तीचा. त्याचा तुम्ही अवलंब करा. आपण त्याचा अवलंब करत नाही, म्हणूनच आपल्याला भगवंताला प्राप्त करण्यामध्ये अपयश येतं. म्हणून माऊली आपल्याला प्रेमाने उपदेश करतात, की हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कमेंटमध्ये हरी हरी नक्कीच लिहा. रामकृष्ण हरी माऊली.